नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। अखंड भागवत धर्माचे श्रद्धास्थान व दक्षिण काशी म्हणून संबोधले जाणारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथे 12 महिने सांप्रदायिक वारकरी भाविक दर्शनासाठी येत असतात। वर्षातून 4 वेळा म्हणजेच आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, माघ एकादशी आणि चैत्र एकादशीला पंढरपूर येथे वैष्णवांचा मोठा जनसागर लोटला जातो। त्यामध्ये आषाढी एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये लाखो वारकरी महाराष्ट्रासह देश विदेशातून येत असतात। त्यावेळी खऱ्या अर्थाने वर्दीतील पांडुरंग माऊली असणारे पोलीस प्रशासन यांच्यावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मोठी जबाबदारी रात्रंदिवस सुरू असते। अशा वेळी वर्दीतील पांडुरंग वारीत येणाऱ्या पांडुरंग भक्तांसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाहतूक सुरळीत करण्याकरिता रस्त्यावर तासनतास उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात। महाराष्ट्रातून आषाढी एकादशीला अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे पायी वारी करत येत असतात। त्यामध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी आळंदीहून येते, तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून येते। महाराष्ट्रात अनेक पालख्यांमध्ये लाखो भाविक सहभागी होत असतात। श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत शेकडो पालख्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या हद्दीमधून जात असतात। अशा वेळी पोलीस प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू असते। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायत या ठिकाणी होत असते, तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर अकलूज नगरपंचायत हद्दीत होत असते। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी स्वागत करत असतात। दोन्ही पालख्यांसोबत असंख्य वारकरी, भाविक, व्यावसायिक येत असतात। अशा वेळी खऱ्या अर्थाने वर्दीतील पांडुरंग याचे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाहतुकीत अडथळा होणार नाही याची दक्षता घेत असतो। यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या सहकार्याने व महाराष्ट्रातील पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासह होमगार्ड व स्थानिक पोलीस मित्र यांच्या सहकार्याने योग्य बंदोबस्त लावला जातो। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे धर्मपुरी येथे स्वागत झाल्यानंतर कारुंडे येथील वाडी बांगला येथे विसावा असतो, तर मुक्काम नातेपुते येथे असतो। दुसऱ्या दिवशी मांडवे पुलाजवळ विसावा असतो। पुरंदावडे सदाशिवनगर येथे माऊलींचे गोल रिंगण करून माळशिरस येथे मुक्काम असतो। तिसऱ्या दिवशी खुडूस हद्दीतील पाणीव पाटी या ठिकाणी रिंगण सोहळा करून विजोरी हद्दीत निमगाव पाटी येथे विसावा असतो। त्यानंतर वेळापूरच्या हद्दीमध्ये धावा करून विसाव्याच्या ठिकाणी भारूड असते। त्यानंतर पालखी वेळापूर येथे मुक्कामास असते। चौथ्या दिवशी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण करून पालखी माळशिरस व पंढरपूरच्या सरहद्दीवर ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू सोपान काका यांच्या पालखीची बंधू भेट आटोपून ज्ञानेश्वर माऊली पंढरपूर तालुक्यात प्रवेश करत असतात। श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून अकलूज नगरपंचायत हद्दीत पालखीचे आगमन होते। अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात पहिले गोल रिंगण करून मुक्काम असतो। दुसऱ्या दिवशी माळीनगर येथे उभे रिंगण करून पालखीचा म्हाळू, श्रीपूर, बोरगाव येथे मुक्काम असतो। त्यानंतर पालखी तोडले बोडले हद्दीतून पंढरपूर तालुक्यात प्रवेश करत असते। श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या मार्गावरून व इतर मार्गाने अनेक पालख्या माळशिरस तालुक्यात प्रवेश करत असतात। वेळापूर या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आल्यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाचा कायदा व सुव्यवस्थेबरोबरच वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो। अशा वेळी प्रशासनामध्ये कर्तव्यदक्ष असणारे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकुशल असणारे अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी वेळापूर पालखी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली। डोक्यावरची टोपी बाजूला केली, माऊलींचं उपरण डोक्याला गुंडाळले
आणि त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आपल्या कार्याची सुणूक दाखवून भाविकांना व वाहनधारकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता हातामध्ये स्पीकर घेऊन सूचना सुरू होत्या. हातवारे करून इशारे सुरू होते. खरंच खाकी वर्दीतील पांडुरंगाने पांडुरंगाच्या भाविकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाहन व्यवस्था सुरळीत केलेली असल्याने यंदाच्या पायीवारी पालखी सोहळ्यामध्ये पोलीस प्रशासनाने चोख भूमिका बजावलेली असल्याने भाविक भक्त व वारकऱ्यांमधून पोलीस प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. या पालखी सोहळ्याच्या सर्व फोटोंचे छायाचित्रण उल्का डिजिटल मास्टर्सचे रविराज वाणी यांनी केले आहे. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.